यामध्येच दुसरं मिथ आहे की एकदा हाडांचे पेशी खराब झाले की पुनर्जीवित होत नाही. एकदम चुकीचं आहे. हाडांच्या पेशींमध्ये स्वतःची प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये त्यांची रिकव्हरी स्वतः घडून येते. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्चर झाल्यावर ते हील होतंच ना, तिथे ब्लड सप्लाय आणि बाकी हिलिंग होणं हे पूर्णतः संभव असतं. आपण जी आयुर्वेदिक औषधं किंवा थेरपी करतो ही पूर्णतः हिलिंग घडवून आणतात आणि मगच तुम्हाला रिझल्ट मिळतो. आपल्याकडे पेन किलरसारखा इफेक्ट येत नाही, कारण की आपण आतून झीज भरून काढून आतून त्याचं सर्क्युलेशन सुधारून मगच इव्हेंटला पूर्ण फरक पडतो. यासाठीच काही दिवस तुम्हाला द्यावे लागतात आणि ते गरजेचे आहे. तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की 15 दिवसांच्या औषधांमध्ये मी पूर्णपणे चालायला लागेल, माझं लिम्पिंग जाईल. ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही. थोडं तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल पूर्ण रिकव्हरी, पूर्ण हिलिंग एक्सपेक्ट करतो आपण, ना की पेन किलरचा इफेक्ट. जे आपण आयुर्वेदिक औषधी किंवा थेरपी यामध्ये यूज करतो त्याने तिथलं सर्क्युलेशन पण इम्प्रूव्ह होतं. हाडांची जी ऑस्टिओकास्ट आणि ऑस्टिओब्लास्ट जे हाडं बनवणारी पेशी असतात यावर विशेष काम केलं जातं. त्याने तुमची झीज अजून लवकर भरून येते आणि नॅचरल ॲबिलिटी जी असते बॉडीची हिलिंगची ती आपण फक्त बूस्ट करतो आणि हे बिलकुल संभव आहे. आम्ही आमच्या रुग्णांमध्ये बघतो हजारो रुग्ण त्याच्यातून बरे झाले आहेत आणि ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत.